एका शहरात एक ऑटोवाला राहत होता. साधं आयुष्य, साधा पोशाख, पण मन खूप मोठं होतं. दिवसभर रस्त्यांवर लोकांना घेऊन फिरायचा आणि रात्री उरलेल्या पैशातून गरिबांना खाऊ घालायचा. त्या दिवशी तो त्याच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे उशिरापर्यंत फिरत होता. रात्री 11:30 वाजले होते. पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या. तेवढ्यात एका कॉलनीसमोर एक मुलगी घाबरली उभी होती. मुलगी म्हणाली, भाऊ प्लीज हॉस्पिटलला लवकर चला, बाबांना श्वासच घेता येत नाहीये. ऑटोवाल्याने एक क्षणी न घालवता ऑटोमध्ये बसायला सांगितलं आणि ऑटो भरधाव वेगाने चालवायला सुरुवात केली. हॉस्पिटलला पोहोचल्यावर तो मुलीला म्हणाला, तुम्ही लवकर बाबांना घेऊन जा, मी तुमच्या मागे येतो. मुलगी वडिलांना ॲडमिट करून डॉक्टरांना बोलावते. डॉक्टर म्हणाले, वेळेवर आणलं म्हणून जीव वाचला. ती मुलगी समाधानानं बाहेर आली, पण तो ऑटोवाला दिसलाच नाही. ती तशीच उभी होती. खूप वेळपर्यंत थांबली, वाट पाहिली. ना ऑटो, ना नंबर, ना नाव. दुसऱ्या दिवशी ती त्या कॉलनीच्या सिक्युरिटीकडे गेली. चौकशी केली, पण त्या वर्णाचा, त्या नंबरचा तसला ऑटोवाला कोणाच्याच माहितीत नव्हता. काही माणसं आपल्या आयुष्यात फरिश्त्यासारखी येतात, आपली जबाबदारी निभवतात आणि मग न आवाज करता निघून जातात. मित्रांनो, आजही त्या मुलीला नाही माहीत की तो ऑटोवाला कोण होता, पण एक गोष्ट मात्र तिच्या आयुष्यात कायम लक्षात राहिली. मदत करणाऱ्यांचं नाव नसतं लागत, मन मोठं लागतो. मी होतो नूतन, पुन्हा भेटूया अशाच एका गोष्टी.